आय-टीमध्ये किंवा ओव्हरऑल हं, कंपनीजमध्ये हं. कुठल्या प्रकारचे डेझिग्नेशन्स येस. जास्त करून कंपनीजला पाहिजेलेत? अगदी खूप छान क्वेश्चन आहे हा. बघा जसं हॉटेलमधला कुक कधी रिप्लेस होऊ शकत नाही, बरोबर. तसंच डेव्हलपरला कधीही मरण नाही. हं. त्यामुळे ओके. डेव्हलपमेंटचे जॉब्स हे खूप जास्त अवेलेबल आहेत. जगात कुठेही बिझनेस सुरू झाला तरी वेबसाईटशिवाय पर्याय नसतो. वेबसाईट बनवायला त्याकडे तेवढं बजेट असतं. त्यामुळे डेव्हलपरचे जॉब नॉन रिप्लेसेबल आहेत. हं. त्यामुळे तिकडं जास्त वळालं पाहिजे. त्यानंतर डेव्हलपर असल्यानंतर क्वालिटी अनालिस्ट आले, टेस्टर आले. त्यानंतर त्यासाठी येणारं सर्व्हर आलं, क्लाउड आलं. हे जॉब्स आहेत. हं. आणि स्पेसिफिकली ज्या ठिकाणी B2C बिझनेस आहे, बिझनेस टू कस्टमर आहे, त्या ठिकाणी डेटा आला. सो अशा ठिकाणी डेटा रिलेटेड जॉब्स आले. ओके. मग त्यामध्ये ज्या काही वर्डमध्ये अनालिस्ट हा वर्ड आहे. हं. डॉक अनालिस्ट, रिक्वायरमेंट अनालिस्ट, बिझनेस अनालिस्ट, डेटा अनालिस्ट, रिसर्च अनालिस्ट, जेवढे तुम्ही घ्या अनालिस्ट सगळे व्हरायटी एकत्र करा. ते डेटा रिलेटेड जॉबसाठी आहेत आणि ते आता नवीन जनरेट झालेले आहेत.